नमस्कार, मी दिवाणजी आहेर. विशेष वृत्त घेऊन तुमच्या समोर आलो आहे. बहुजन विकास आघाडी, राष्ट्रीय काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शिट्टी चिन्हावर निवडणूक लढण्याचे एकमत झाले आहे. तर शिवसेनेची म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची मात्र आघाडीतून माघार. असे असले तरी सोमवारपर्यंत चित्र आणखी वेगळे असू शकते असा जाणकारांचा अंदाज आहे. आपण वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणूक संग्रामाबाबत बोलत आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बाजूला ठेवत बहुजन विकास आघाडी, काँग्रेस आणि मनसे जागा वाटप व शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढण्याबाबत एकमत झाल्याची चर्चा आहे. या नियमानुसार बहुजन विकास आघाडी 105, काँग्रेस 8 तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2 जागांवर निवडणूक लढणार आहे. जागा वाटपाची अशी आकडेवारी जरी असली तरी सोमवारपर्यंत मनसेला 4 जागा देण्यात येतील किंवा मनसेला 4 जागांची अपेक्षा आहे, अशी देखील चर्चा या शहरामध्ये आहे. सन्मानजनक जागा मिळत नसल्याने व शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढण्यास हरकत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने वेगळा मार्ग पत्करला आहे. असे असताना देखील तालुक्यातील जाणकारांच्या मते हे देखील चित्र सोमवारी म्हणजे 29 डिसेंबर 2025 पर्यंत वेगळे असू शकते. म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट देखील बहुजन विकास आघाडी, मनसे आणि काँग्रेस सोबत येऊ शकतो, ज्यासाठी मुंबईत दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली ती भारतीय जनता पार्टीचा रथ रोखण्यासाठी. मात्र त्यासाठी आपल्याला सोमवार संध्याकाळपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. म्हणजे वसई विरारमध्ये या उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि या पक्षाबरोबर युती होते का. बहुजन विकास आघाडी हा स्थानिक पातळीवर मोठा पक्ष आहे. त्या तुलनेत राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट, मनसे हे मोठे पक्ष असले तरी स्थानिक पातळीवर हे सर्वच पक्ष कमजोर आहेत. साहजिकच बहुजन विकास आघाडी सोबत युती करण्याशिवाय या पक्षाकडे पर्याय नाही. त्यात काँग्रेसची ताकद पश्चिम पट्टीपर्यंतच मर्यादित आहे. या दरम्यान वसई विरार शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनिल अल्मेडा यांच्याशी फोनवरून संपर्क करून त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी बहुजन विकास आघाडी सोबत युती केल्याचे सांगितले व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबद्दल आशावाद दर्शविला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मागील निवडणुकीतही अवघे 2 नगरसेवक होते, तर शिवसेनेचे 5 नगरसेवक होते. परंतु त्यावेळी शिवसेना विभागली नव्हती. शिवाय शिवसेनेची ही वसई, नालासोपारा, विरार येथे काही ठिकाणी ताकद तर काही ठिकाणी कमजोर आहे, हे विसरता कामा नाही. काँग्रेस, शिवसेना, मनसे हे राष्ट्रीय पक्ष असल्याने शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवण्याबाबत त्यांच्यात मतभेद होते. महाविकास आघाडीसाठी बहुजन विकास आघाडी अन्य कोणत्याही चिन्हावर निवडणूक लढविण्यास तयार होती. परंतु हा निर्णयही सुरुवातीला काँग्रेस शिवसेनेला मान्य नव्हता. त्यात शिवसेनेला सन्मानजनक जागा देण्यास बहुजन विकास आघाडी तयार नसल्याने त्यांनी महाविकास आघाडीतून माघार घेत स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तर काँग्रेस, मनसे व बहुजन विकास आघाडीने एकत्रित येत शिट्टी या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत असून आणखी काही बंद दाराआड चर्चा सुरू असून वेगळे चित्र सोमवारपर्यंत येऊ शकते असा मात्र जाणकारांचा अंदाज आहे. आज मात्र इतकेच. धन्यवाद. जय हिंद.